चला तर मग आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन रेसिपी करून दाखवणार आहे, ती सुद्धा माझ्या किचनमधून। तर पहिल्यांदा आपण चिमणी चालू करून घ्यायची किचनमध्ये, कारण गोलीम भाजल्याचा वास शेजाऱ्या पाजाऱ्यांना येऊ नये म्हणून। त्यानंतर तवा गरम करायला ठेवायचा आणि एका साईडला गोलीम छान असा निवडून घ्यायचा। त्याच्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यावरती गोलीम छान असा भाजून घ्यायचा आणि गोलीम छान भाजून झाल्यानंतर असा कुरकुरीत होतो आणि तो मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा। तोपर्यंत इकडे कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवायचं। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तिखट टाकून उतरून घ्यायचं। पटकन आपण त्या गोलीममध्ये टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर कांदा आणि कोथिंबीर टाकून त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आणि छान असा आपला गोलीम कांदा तयार झाला। कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।